महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ एमपी मध्ये आपल्या खंडोबांचं दर्शन झालं तेव्हा जय महाकाल सोबत येळकोट येळकोट जय मल्हार हेच नाव तोंडी आलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर महाराष्ट्रापासून उज्जैन मध्ये येतपर्यंत आमचं पूर्ण 10 तास गेलं, पण खातपेत गाडीत झोपत ते एवढ्या पटक्यास गेलं की समजूनच नाही आलं. पण महाकाल लोक उज्जैन मध्ये जायच्या आधी म्हणलं थोडं फ्रेश व्हावं आणि त्याच्यासाठी एखादी रूम घ्यावा, म्हणून आम्ही ही रूम घेतली आणि अंधार पडायची वाट बघायला सुरुवात केली. आणि ते का तर रातचं मंदिराचं कॉरिडॉर लयच भारी दिसतं र, आणि ते कसं तर ते असं. मग पटक्यास गणपती बाप्पाचं दर्शन करू आणि महाकाल कॉरिडॉर बघायला सुरुवात करू. ह्या कॉरिडॉर मध्ये आलं की असं वाटतं साक्षात स्वर्गातच आलंय र, आणि ते का तर इथलं वातावरणच असं आहे की डायरेक्ट डोळ्याचं पारणच फिटतं र, आणि ते कायमुळं तर पावला पावलावरती आपल्या भोलेनाथांचं दर्शन होतं. म्हणून कॉरिडॉर मध्ये आपल्या भोलेबाबांच्या प्रत्येक रूपातली मूर्ती आहे, म्हणजे आपल्या खंडोबारायांची मूर्ती असणारच ना. पण ही मूर्ती बघत असताना मला एका गोष्टीचं नावाला वाटलं. आपल्या खंडोबारायांचं मी आतापर्यंत जेवढं फोटो बघितलं तेवढ्या फोटोंमध्ये त्यांच्यासोबत कुत्रा असतो, पण ह्या मूर्तीमध्ये तो नव्हता. पण खंडोबारायांची महिमा बघा, तो डायरेक्ट खऱ्या रूपातच येतो आता.